जय महाराष्ट्र मित्रांनो, सध्याची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी घडामोड, या घडामोडीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की अजित पवारांचा अपघाती मृत्यू की अजित पवारांचा घातपात झाला. या पाठीमागचं सत्य काय? वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि आपल्या प्रतिक्रिया देत असताना अजित पवारांच्या या दुर्घटनेचा संपूर्णपणे आपण चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश दिले असले तरी देखील उच्चस्तरीय चौकशी व्हावी हा अजित पवारांचा प्रथम दर्शनी घातपात वाढतोय. आणि नेमका 6वा प्रवासी कोण? जर विमानातून 6 प्रवासी प्रवास करत होते तर 6वा प्रवासी जिवंत आहे का? आणि 4 ते 5 जणांच्या बॉड्या नंतर त्यात अजित पवार होते का, असे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अजित पवारांची बॉडी ती नाहीच का, असा देखील प्रश्न त्यांच्याच लोकांकडून उत्तरित केला जात आहे, उत्पन्न केला जात आहे. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. अजित पवार आहेत का जिवंत? महत्वाची बातमी आपण आता जाणून घेऊया. अज्ञात बेटावरती नेपोलियनचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या कबरीला ब्रिटिशांची कडक सुरक्षा होती. नेपोलियनचे डॉक्टर आणि बाकी सहकारी फ्रान्सला परतले, परंतु काही एकनिष्ठ सेवक सैनिक आपल्या राजाच्या प्रेमापोटी तिथेच थांबले होते. काही सेवक तर नेपोलियनचे अवशेष जे 19 वर्षांनी फ्रान्समध्ये आणले तोपर्यंत त्या कबरीची सेवा करत राहिले होते. काहींचा मृत्यू झाला तर काही नेपोलियनचे अवशेष फ्रान्समध्ये आणले तेव्हा परतले. असे काही एकनिष्ठ सेवक त्या ठिकाणी त्यांच्या सोबत होते. असेच एकनिष्ठ असणारे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विद्यमान आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल सगळ्यात मोठे भयानक दावे केले आहेत. अजित पवारांचा मृत्यू झाला आहे का, हा त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हा घातपात की ही दुर्घटना, अशा प्रकारचं संशयाचं धुकं त्यांनी आता सगळ्यांसमोरच मांडलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातली ती कालरात्र 28 तारखेला अचानक दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला. महाराष्ट्राला पहिला धक्का बसला, पण आज तब्बल 6 ते 7 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा धक्का बसतोय. कारण अपघाताविषयीची एक खळबळजनक माहिती समोर आली आहे, ज्याने महाराष्ट्र आणखीनच हादरलाय. ज्यावेळी या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली त्यामध्ये विमानात 6 जण बसले होते असं सांगण्यात आलं होतं, पण अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त 5च सापडले. मग तो 6वा व्यक्ती कोण? तो व्यक्ती कसा वाचला की नाही? जर तो व्यक्ती वाचला असेल तर तो कोण होता? तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले आहेत? असे दुर्दैवी प्रकरण घडून 7 ते 8 दिवसांचा कालावधी उलटलाय, पण आज अचानक एक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय. सोशल मीडियावरती याचं पेव सुटलंय. सगळीकडे विचार आहेत की अजित पवारांचा मृत्यू झालाच नाही, मग अजित पवार आहेत कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य जनता अजितदादांच्या मृत्यूविषयी सगळ्या बातम्या पसरत आहे. अजितदादा जरी गेले असते तरी आपल्यातून अजून ते गेले नाहीत असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना वाटतोय. अजितदादा आपल्याच आजूबाजूला कुठे असतील असं काही लोकांना वाटतंय, कारण की त्या नेत्याने असं काही काम केलं होतं की सगळ्यांचं मन मानायला तयार नाही की अजित पवार आपल्यातून गेले आहेत. कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जात होतं की विमानात 5 जण होते, 5 जणांचे मृतदेह सापडले. दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ, कारण तिथे उपलब्ध असणारे हे मृतदेह होते, त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं. दादांवरती अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले, मात्र सध्या अजूनही ते घड्याळ दादांचं होतं का असा खुलासा केला जात आहे, विचारला जात आहे. मात्र ते दादांचं ते घड्याळ नव्हतंच. घड्याळावरून दादांना ओळखलंच नाही, दादांच्या अंगावरील कपड्यावरून त्यांना ओळखलं असा खुलासा सध्या समोर येत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं, कारण की सगळेचे सगळे मृतदेह जळाले होते. दादांवरती अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले आहेत, मात्र सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या घरी जाऊन कुटुंबांचं सांत्वनही केलं. पण आता ही धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालंय, कारण कोणाचाही विश्वास बसत नाहीये. कोणी विचारही केला नव्हता अशी बातमी समोर आली, ज्यामुळे कालपर्यंत ज्या ज्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या होत्या, त्या पेपरमध्ये जे जे छापून आलं होतं, सगळं आता खोटं ठरते काय असा विश्वास दादांच्या चाहत्यांना वाटू लागलाय. या सगळ्या घडामोडींमुळे चौकशीत 5 अत्यंत महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. यामध्ये मित्रांनो ब्लॅक बॉक्सचा पुरावा सगळ्यात महत्वाचा आहे. ब्लॅक बॉक्स जरी चेकिंगसाठी घेऊन गेले असले तरी ब्लॅक बॉक्स मध्ये नेमका दादांचा शेवटचा संवाद काय घडला गेला होता, तो संवाद बाहेर येणार की नाही
का तो तिथल्या तिथेच संपवणार, ही देखील महत्वाची माहिती सध्या सगळे दादांचे चाहते विचारतायत. कारण की ब्लॅक बॉक्स मध्ये सगळ्यात महत्वाची अपडेट तिथे असणार आहे की हा नेमका अपघात होता की हा नेमका घातपात होता, असं समोरूनच समजून येईल. या दुर्घटनेबद्दल अशी काही विधाने केली गेली आहेत. संपूर्ण प्रकरणाचा रोखच आता बदललाय. कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र शोकाकुल होता, पण आज जे समोर आले ते कल्पनेच्या पलीकडचं आहे. जर व्यक्तींच्या गणनेमध्ये तफावत आढळली असेल, तर एखादा माणूस घटनास्थळावरून गायब झाला असेल, तर मग हा खरोखर अपघात की घातपात, अशी सध्या शंका काही सर्वसामान्य जनतेला येऊन राहिली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. म्हणजेच जेव्हा दादा मुंबईवरून निघाले बारामतीसाठी, त्यावेळेस विमानामध्ये किती जण होते, ड्रायव्हर का बदलले, असे मोठमोठे प्रश्न विचारले जात आहेत. खरंच ती दादांचीच बॉडी होती का, असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य दादांचे चाहते विचारू लागले आहेत. तब्बल 7 दिवसानंतर असे प्रश्न विचारल्यामुळे लोकांमध्ये देखील संभ्रमाची बातमी पसरली आहे. इतक्या मोठ्या अपघातामध्ये एकही बॉडी ओळखू येत नाही, हे कसं शक्य आहे, असा प्रश्न विचारला गेलाय. मग इतर बॉड्या जर जळल्या असतील तर दादाची बॉडी कशी काय जळाली नाही, असा प्रश्न विचारला जातोय. मग बॉडी कशी काय फुगली, हे देखील विचारलं जात आहे. सर्वसामान्यांच्या बॉडीचे फोटो बाहेर येतात, मग इथे दादांचे फोटो का नाही बाहेर आले, का ते मुद्दामून बाहेर येऊ दिले नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे. विमान पूर्ण जळालं म्हणतात, पण बाजूला शर्ट आणि खुर्ची कशी शाबूत आहे, तेथील सगळेच्या सगळे अजित पवारांचे कागद कसे शाबूत आहेत, मग खुर्ची आणि संपूर्ण कपडे का नाही जळाले, असा प्रश्न देखील अमोल मिटकरी यांनी केलाय. अमोल मिटकरी हे अजितदादांचे सगळ्यात जवळचे सहकारी होते. त्यांनी आता मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. खरंच दादा त्या विमानात होते का, असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारू लागले. दादा त्या विमानात असतील तर दादांचं इथे त्याने ओळख कशी नाही पटली, असा देखील प्रश्न विचारला जात आहे. पोलीस लोकांना विमानाजवळ का जाऊ देत नाहीत, हा देखील मोठा प्रश्न विचारला जातोय. मुंबई विमानतळावरील त्या वेळचं सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? ज्यावेळेस अजित पवार आपल्या घरातून, मुंबईच्या घरातून एअरपोर्टला निघाले, त्या घरापासून ते एअरपोर्ट पर्यंत कुठेतरी अजित पवारांचं फुटेज दिसलं असेल कुणाला तरी, परंतु अजूनही विमानतळाच्या बाहेरचं किंवा विमानात चढतानाचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर का नाही आले, असा देखील प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. ते फुटेज नेमके कुठे आहेत? मग अजित पवार ते विमानामध्ये होते का, असा प्रश्न देखील विचारला जात आहे. दादा कोणत्या गाडीतून आले, घरापासून ते एअरपोर्ट पर्यंत त्यांना सोडायला कोणती गाडी होती, ड्रायव्हर कोण होता, पुढे तो अजून काय नाही आला, असे देखील भरमसाठ प्रश्न सध्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. दादा कोणत्या गाडीतून आले, हा देखील प्रश्न आहे. घरात बाहेर पडतानाचं, बंगल्याबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज अखेर गेलं कुठं, हा देखील मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. संपूर्ण विमानतळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे, मग दादा कुठेच कसे दिसत नाहीत. त्या सकाळपासून दादांचं अस्तित्व जणू काही गायब झाले का, असा प्रश्न देखील अमोल मिटकरी यांनी प्रसार माध्यमावरती आपली मुलाखत देताना केलाय. तेव्हा त्यांना संशय आहे की दादांचा घातपात आहे, असं त्यांना वाटतंय. यातच सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत ताईंचे स्वभाव चर्चेमध्ये येत आहेत. इतका मोठा नेता गेला आणि सिटिंग अरेंजमेंट, नियोजन, दुःख कुठं दिसत नाही. मग नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे, हे देखील सध्या दिसतंय. 3 दिवसांचा सरकारी दुखवटा, पण मंत्रिपदाच्या शपथेची घाई. साहेब दुसऱ्याच दिवशी नदीची पाहणी करतात. गुप्त मिटिंगचा व्हिडिओ समोर येतो आणि दादा गटातून फक्त काही चेहरे म्हणून मिटकरींची खुली कल्पना ही तपासात घ्यावी लागेल. त्या दिवशी दादांचं नेमकं कुठे होतं, दादा नेमके कुठे होते, असा प्रश्न विचारला गेलाय. त्यामुळे अमोल मिटकर यांनी जे प्रश्न विचारलेत त्या सगळ्या प्रश्नांना आता वाव आहे. त्याचं उत्तर नेमकं काय आहे ते आगामी काळात समजेलच. परंतु महाराष्ट्राचा एवढा बलाढ्य नेता गेल्यानंतर असे प्रश्न विचारणं साहजिकच आहे. सर्वसामान्यांना समजलं पाहिजे, सर्वसामान्य माणसांना कळलं पाहिजे की आपला लाडका नेता नेमका कसा गेला, चुकी कुणाची होती, पायलटची होती, सरकारची होती की विमान कंपनीची होती. या सगळ्या गोष्टी जर कळल्या तर महाराष्ट्राला बरं होईल. अशा देखील सगळीकडून बारामतीसह महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून या बातम्या पेरल्या जात आहेत. मग आता आगामी काळामध्ये याच्यावरती सगळ्यात मोठी उच्चस्तरीय चौकशी लावून दादांचा मृत्यू कसा झाला याबद्दल कोण माहिती सांगेल का, ही मागणी अमोल मिटकरींसह राज्यातील शिवसेना नेत्यांनी, काँग्रेस नेत्यांनी केली आहे. आता यावरती भाजप सरकार कोणता निर्णय घेतं ते आगामी काळात समजेलच. परंतु अजितदादा पवार आता आपल्यात नाहीत, ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात खरी बातमी आहे.
मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय, याबद्दल आपणास वाटणाऱ्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यात मोठ्या शोकल वातावरणामध्ये अजित पवारांना निरोप द्यावा लागला, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. असा नेता पुन्हा होणे नाही. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.